परळीमधील मरळवाडीमधल्या सरपंचाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। परळी शहरातील बँक कॉलनी परिसरामध्ये शनिवारी रात्री गोळीबार करत हत्या झाली आहे आणि यामध्ये शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव गीते यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। याबद्दल अधिक माहिती अशी आहे की मरळवाडीचे सरपंच बाबू आंधळे यांच्या खुनाचा उलगडा झालाय आणि या प्रकरणामध्ये परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह मुकुंद गीते, महादेव गीते, राजाभाऊ नेरकर, राजेश वाघमोडे यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। या सगळ्या संशयित आरोपींनी बापूराव आंधळे आणि ज्ञानबा गीते यांना परळीमधल्या महादेव गीते यांच्या घरी बोलावलेलं होतं। त्या ठिकाणी बबन गीते यांनी पैसे आणलेच का असं म्हणत बापूराव आंधळे यांना शिवीगाळ केली। बापूराव आंधळे यांनी शिवी देऊ नको असं म्हणताच बबन गीते यांनी कमरेचं पिस्तूल काढून आंधळे यांच्या डोक्यात गोळी मारली। तसंच राजाभाऊ नेरकर यांनी कोयत्यानं मारहाण सुद्धा केली। दरम्यान ह्या प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल झालाय आणि त्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथक सुद्धा रवाना झाले। पण अजून सुद्धा यातील मारेकरी फरार असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। नेमके बबनराव गीते कोण आहेत, त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी जाणून घेऊयात। राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि शरद पवारांनी दौरे सुरू केले। पहिली सभा नाशिकच्या येवल्यामध्ये झाली आणि दुसरी सभा धनंजय मुंडेंच्या बीडमध्ये झाली। पण या सभेमध्ये 1000 गाड्यांचा ताफा घेऊन शक्ती प्रदर्शन केलं ते एका पक्षात येणाऱ्या युवा नेत्यानं आणि त्यांचं नाव बबन गीते। त्यांच्या पत्नीनं परळी पंचायत समितीचं सभापतीपद भूषवलंय। राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यानं अशा प्रकारचं शक्ती प्रदर्शन बीडमध्ये केलेलं नव्हतं। बबन गीते यांनी राष्ट्रवादी प्रवेशाच्या वेळी मोठं शक्ती प्रदर्शन केलं। जवळपास 1000 गाड्यांच्या ताफ्यासह बबन गीते सभास्थळी आले होते। त्यावरून गीते यांच्या मागे समर्थकांची मोठी झुंड आहे असं स्पष्ट झालं। शरद पवार यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्या विरोधातील मोहरा म्हणून गीते यांना ताकद देणार असं स्पष्ट केलं। परळीमध्ये सत्तेचा गैरवापर करून लोकांना जेलमध्ये टाकण्याचे प्रकार होत आहेत। अशी सत्ता उलथवून टाकण्यासाठी लोक तयार होत असतात असं म्हणत पवारांनी एक प्रकारे गीते हेच धनंजय मुंडेंना भेटणार असं अप्रत्यक्ष सांगितलं। भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सानिध्यात बबन गीते वाढले। त्यांच्या पश्चात गीतेंनी अनुक्रमे पंकजा आणि धनंजय मुंडे यांना साथ दिली। बबन गीते हे जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत। त्यांनी जनक्रांती सेनेच्या माध्यमातून मोठी संघटना उभी केलेली होती। गीते यांनी परळी विधानसभा मतदारसंघात सामाजिक कार्याचा मोठा वाटा उचलला। गीते हे सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर असतात। गीतेंच्या पत्नी परळी पंचायत समितीच्या विद्यमान सदस्य आहेत। याआधी त्या परळी पंचायत समितीच्या सभापती सुद्धा होत्या। पंकजा यांचं नेतृत्व मान्य नसताना सुद्धा केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून त्यांनी पंकजांसोबत राजकारण केलं। पण पुढे तीव्र मतभेद झाले आणि ते धनंजय मुंडे यांच्या सोबतीला गेले। त्यांच्या संगतीनंच गीते यांनी परळीची पंचायत समिती निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा। बबन गीते यांच्या पत्नी सभापती म्हणून निवडून आल्या। पत्नी सभापती असली तरी सुद्धा बबनराव काही कामं हे स्वतः करायचे आणि यामुळे त्यांच्यावरती विविध आरोप सुद्धा झाले। पुढे कामं करण्यात त्यांच्यावर मर्यादा सुद्धा यायला लागल्या। धनंजय मुंडे यांच्या गटासोबतच वाद झाल्यानंतर त्यांच्या पत्नीवर बहुमतानं अविश्वासाचा ठराव आणला गेला आणि तिथेच धनंजय मुंडे आणि गीते यांच्यामध्ये वादाची पहिली ठिणगी पडली। त्यानंतर बबन गीते यांच्यावर अनेक आरोप झाले। पुढे एका प्रकरणामध्ये त्यांना जेलवारी सुद्धा करावी लागली। पण जेलमधनं बाहेर आल्यानंतर राजकारणात राहूनच प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवायचा असा निर्धार गीते यांनी केला। जुलै महिन्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये फूट पडली। धनंजय मुंडे अजितदादांच्या सोबतीला गेले। हीच संधी साधून शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्यासाठी गीते यांनी फिल्डिंग लावली। आमदार क्षीरसागर यांच्या मदतीनं त्यांनी मुंबईमध्ये येऊन शरद पवार यांची भेट घेतली आणि आपला राष्ट्रवादीमधला प्रवेश घेतला। बबन गीते यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला होता। त्यानंतर काही दिवसातच त्यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सुद्धा नियुक्ती झाली। यामुळे पवारांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात त्यांना ताकद दिल्याचं स्पष्ट झालं। दरम्यान अनेक आरोप असलेल्या गीतेंवर पुन्हा एकदा गुन्हा नोंद झालाय। त्यामुळे त्यांच्या समोरच्या अडचणी आता वाढल्या आहेत। यावरती बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की बीड लोकसभा निवडणुकीमध्ये बबन गीते यांनी अनेक बोगस बूथ शोधलेले होते। त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा गीते बीडमध्ये विरोधकांसाठी अडचण ठरू शकतात। त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी बबन गीते यांना अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। आता विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्यात। मग त्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांची अटीतटीची लढत झालेली होती। बबन गीते यांनी बजरंग सोनवणेंना पाठिंबा दिलेला होता। त्यामुळे बीडमध्ये ह्या प्रकरणाला राजकीय वळण दिला जाणार आहे का? या प्रकरणाचं पुढे काय होणार आहे? विरोधक त्यांना कोंडीत पकडणार आहेत का? आरोप राजकीय वादातनं झालेत की खरे आहेत? ह्या सगळ्यांची उत्तरं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मिळतीलच।